मुंबईतले टॉप 5 आमदार कोण आहेत बरं? मुंबईकरांच्या प्रश्नांवर विधानसभेत नेमका कोणाचा आवाज घुमतो, सत्ताधारी आमदारांचा की विरोधकांचा? याचं उत्तर आता समोर आलंय आणि ते सत्ताधाऱ्यांसाठी काहीच धक्कादायक आहे. कारण प्रजा फाउंडेशनच्या मुंबई आमदार रिपोर्ट कार्ड 2026 मध्ये मुंबईतल्या टॉप 5 आमदारांमध्ये सत्ताधारी पक्षाचा एकही आमदार नाहीये. उलट काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या आमदारांनी पहिल्या 5 मध्ये बाजी मारलीये. पण या यादीत नेमकं कोण वर आहे आणि कोण एकदम तळाला आहे हे आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. तर प्रजा फाउंडेशननं मुंबईतल्या 36 आमदारांच्या कामगिरीचा आढावा घेत हे जे काही रिपोर्ट कार्ड आहे ते जाहीर केले. हिवाळी अधिवेशन 2024 ते पावसाळी अधिवेशन 2025 या काळात मुंबईतल्या आमदारांनी विधानसभेत एकूण 2213 प्रश्न विचारले. पण इथे एक आकडा विशेष लक्ष वेधून घेतो. 2009-10 मध्ये मुंबईतील आमदारांनी तब्बल 7955 प्रश्न विचारले होते. त्या तुलनेनं आताच्या प्रश्नांची संख्या तब्बल 72% कमी झाली आहे. म्हणजे मुंबईतील प्रश्न विधानसभेत मांडण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात घटल्याचं या अहवालातून दिसतं. आता या 36 आमदारांच्या क्रमवारीत टॉप वर कोण आहे ते पाहूया. तर सर्वात पहिल्या क्रमांकावर आहेत काँग्रेसचे आमदार अमीन पटेल. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत काँग्रेसचेच अस्लम शेख. तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसच्या ज्योती गायकवाड. तर चौथ्या क्रमांकावर शिवसेना ठाकरे गटाचे सुनील प्रभू आणि 5व्या क्रमांकावर मनोज जामसुतकर आहेत. म्हणजे टॉप 5 मध्ये काँग्रेसचे 3 आणि ठाकरे गटाचे 2 आमदार आहेत. आणि विशेष म्हणजे या टॉप 5 मध्ये सत्ताधारी पक्षातला एकही आमदाराला स्थानच मिळालेलं नाहीये. त्यामुळे मुंबईतील प्रश्न विधानसभेत मांडण्याच्या बाबतीत विरोधक सत्ताधाऱ्यांपेक्षा सरस असल्याचं चित्र या रिपोर्ट कार्ड मधून तरी आपल्याला पाहायला मिळतंय. पण दुसरीकडे या यादीच्या तळाला कोण आहे, म्हणजे एकदम लिस्ट क्वेश्चन विचारणारे कोण आहेत ते आपण जाणून घेऊया. तर तिथे पाहिलं तर तिथं सुद्धा सत्ताधारी पक्षातल्या आमदारांची संख्या जास्त आहे. सर्वात शेवटच्या क्रमांकावर शिवसेनेचे प्रकाश सुर्वे आहेत. त्यानंतर शिवसेनेचेच अशोक पाटील, भाजपचे राम कदम, शिवसेनेचे दिलीप लांडे आणि भाजपचे कालिदास कोळंबकर यांचा या तळातल्या 5 मध्ये समावेश आहे. म्हणजे टॉप 5 मध्ये विरोधक आणि तळाच्या 5 मध्ये सत्ताधारी पक्षातले आमदार असं चित्र या अहवालात पाहायला मिळतंय. दरम्यान माजी मंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना या क्रमवारीत 18वं स्थान मिळाले. आता हा रिपोर्ट कार्ड फक्त कोण कितव्या क्रमांकावर आहे इतपत मर्यादित नाहीये. कारण आमदार विधानसभेत मुंबईकरांचे प्रश्न किती प्रभावीपणे मांडतात हा यामागचा महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रजा फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद मस्के यांनी सुद्धा या आमदारांच्या कामगिरीबाबत चिंता व्यक्त केली. त्यांच्या मते नागरिकांचे प्रश्न आमदारांच्या माध्यमातून विधानसभेत प्रभावीपणे पोहोचतात का, हा आमदारांच्या कामगिरीचा महत्त्वाचा निकष आहे. आता आणखी एक महत्त्वाची आकडेवारी म्हणजे आमदारांच्या सरासरी गुणांची. 12व्या विधानसभेत आमदारांचे सरासरी गुण 61 होते. 14व्या विधानसभेत हीच सरासरी 54 वर आली आहे. तर 15व्या विधानसभेत त्यात थोडी वाढ होऊन ती 55 झाली आहे. म्हणजे आमदारांची कामगिरी पाहताना केवळ 1-2 आमदारांची क्रमवारी न पाहता एकूणच विधानसभेत नागरिकांचे प्रश्न किती प्रभावीपणे मांडले जात आहेत हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2009-10 मध्ये विचारले गेलेले 7955 प्रश्न आणि आता विचारले गेलेले 2213 प्रश्न या 2 आकड्यांमधला फरक खूप काही सांगून जातो. त्यामुळे आता या रिपोर्ट कार्डमुळे मुंबईतील आमदारांच्या कामगिरीवर राजकीय चर्चा रंगण्याची शक्यता आहे. विशेषतः सत्ताधारी पक्षातील एकही आमदार टॉप 5 मध्ये नसल्यामुळे विरोधकांना सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यासाठी आता आयतं कारण मिळाले. पण हा अहवाल समोर आल्यानंतर मुंबईकरांसमोर सुद्धा एक प्रश्न आहे. आपल्या भागातले प्रश्न विधानसभेत पोहोचवण्याचं काम आपला आमदार खरंच किती प्रभावीपणे करतो? कारण आमदारांची खरी कामगिरी फक्त निवडणुकीच्या वेळी नसते, तर ती विधानसभेत आपल्या मतदारसंघांचा आवाज किती ताकदीने उठवतात यातून सुद्धा दिसते. पण आता 72% ही जी आकडेवारी घसरलेली आहे त्यावरून प्रश्न कमी उठतात असं दिसतंय. यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.